गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर झोपेतच ब्रेकफास्ट चालला आहे आमचा. एकदम झोपगाड झोप, डोळे बंद. आणि निघालेत आता स्कूलमध्ये दोघंजण. परमात्मने परात्मा हे मरत देशनाशाय गोविंदाय नमः. नमो नमः तोत्र्या. काल आमच्या बिल्डिंगमध्ये हळदी कुंकू होतं. जी चिंतामणी कलरची साडी घालून माझी वहिनी आहे आणि ती ब्लॅक कलरची साडीमध्ये जी मागे उभी आहे ती माझी मम्मी आहे. आणि हे सगळे बिल्डिंगमधले वहिनी लोक आहेत आणि आंटी लोक आहेत. आणि बिल्डिंगमधले सगळ्या बायका या निमित्ताने एकत्र येतात आणि छान एन्जॉय करतात. तेवढाच विरंगुळा आयुष्यात दगदगीच्या आपल्या कोणाला टाईम नसतो एकमेकींशी भेटायला, एकमेकींशी बोलायला. फक्त येता जाता हाय बाय होतं तेवढंच. पण या निमित्ताने बायका 1-2 तास का होईना पण एकमेकांच्या सोबत येऊन बसतात आणि गप्पा गोष्टी करतात, छान एन्जॉय करतात, डान्स करतात. आणि ती गोष्ट खूप छान आहे. आणि हे माझी वहिनी आणि तिच्या मैत्रिणी अरेंज करतात आणि छान सगळ्यांना एकत्र घेऊन येतात. तर खूप छान गोष्ट आहे ही, मला खूप आवडतं असं. तर आमच्या इथे बंगलो सिस्टम आहे त्याच्यामुळे हे तर नाही शक्य, पण ते खूप छान करतात. मला खूप आवडतं हे. आणि ही माझी मम्मी आहे आणि ही आमची नेबर आहे. आईही गेल्या आहेत आज बाहेर पिकनिक पॉईंटला. मखमलाबाद येथे आहे हे. आणि त्यांच्या मैत्रिणी आणि त्या थोडंसं विरंगुळा म्हणून गेले आहेत हुरडा पार्टीला. आमच्या इथे हुरडा पार्टी होते थंडीमध्ये, खूप फेमस आहे. जे धान्याचं कवळं पीक असतं ते चुलीमध्ये भाजून ते सर्व करतात आपल्याला, रानमेवा सर्व करतात. तर त्याच्यासाठी खूप छान गर्दी होते इथे सगळीकडे. तर त्याच्यातलाच हा एक पिकनिक स्पॉट. हा पिकनिक स्पॉट त्या 3 जणींचा ज्यांचा आता फोटो आला होता त्यांनी सुरू केला आहे. त्या 3 मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यापैकी कोणाचं एकाचं शेत असावं हे. आणि त्यांनी हे छान बिझनेस स्टार्ट केला आहे. पण असं रानमेवा असतो तिथे, पेरू, बोरं, पोंगे, मक्का, हरभरा, परत हुरडा हे सगळं असतं. आणि गेल्या हे सर्व होतं. ॲक्च्युली या थोड्या लेट गेल्या 12 वाजता. पण जे लोक मॉर्निंगपासून जातात सकाळी 9:30-10 वाजेपासून त्यांना नाश्ताही मिळतो मिसळचा. तसे चार्ज करतात ते लोक. आणि हा हुरडा आहे, हा इथे भाजला जातो आहे. आणि छान ते गरमागरम भाजून असं ते लोक सर्व करतात 12-1च्या दरम्यान. आणि मग 2-2:30 वाजता परत जेवण सर्व करतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेलच मी पुढे काय काय होतं. तर त्यांच्या मैत्रिणींचा असं डिनर प्लॅन असतो, लंच प्लॅन असतो. कधी कधी बाहेर जातात, नुसतं जेवून घरी येतात. पण मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे जाणार आपण, जाण्यातच टाईम जातो, जेवणार आणि येणार. पण याच्यामध्ये कसं आपण पूर्ण 5-6 तास एकत्र असतो. तो थोड्याशा गप्पा होतात, गोष्टी होतात आणि छान विरंगुळा होतो. तिथे गेम्स होतात छान वेगळे वेगळे, आपण ते खेळू शकतो. आणि फोटोज काढणं होतं. तर असं त्यांनी आज ठरवलेलं की सगळ्यांनी ब्लॅक कलरच्या साड्या घालून यायचं आहे, ब्लॅक कलरचे कपडे घालून यायचं आहे. तर त्या असं ब्लॅक कलरचा पूर्ण अटायर करून गेले होते. आणि या सगळ्या म्हणजे आमच्या आईंच्या मैत्रिणी आहेत. आणि त्या सगळ्या गाडी करून तिकडे गेल्या होत्या. त्यांना नंतर हुरड्यानंतर पहिले चहा सर्व केली आणि मग त्यांनी ते जे रानमेव्याचं ताट आहे ते त्यांनी सर्व केलं होतं. तर खूप छान वातावरण होतं. म्हणजे शेती आहे ही, त्या शेतीमध्येच त्यांनी हे सुरू केलं आहे. एक गृहउद्योग टाईप म्हणता येईल. सगळ्या बायकाच आहेत तिथे कामाला. आणि दिवसभर विरंगुळा करू शकतो आपण आपला. आणि तिथे स्पीकर्स लावलेले आहेत. आपल्याप्रमाणे आपण तिथे छान गेम्स घेऊ शकतो. आणि तिथे गार्डनही बनवलेलं आहे मस्त. छान पेरूचे झाडं आहेत, भाज्याही आहेत अगदी विकायला. आईंनी येताना काल मेथीची भाजी आणि पेरू, परत शेपूची भाजी हे सगळं आणलं होतं. बाजूला शेती आहे, तर ते सगळं तिथे विकायलाही नंतर घेऊन आले होते ते लोक. आणि आपण जसं ऑर्डर करू तसंही मिळत होतं. आणि तिथे जे सगळ्यांना थाळी सिस्टम आहे तेही मिळत होतं. ह्या त्या 3 मैत्रिणी आहेत. आणि त्यांनी हे फॉर्म जे बाहेर पिकनिक पॉईंट जे आहे हे चालू केलं आहे. आणि
शिक्षिकाही आहेत आणि मैत्रिणीही आहेत. तर त्यांच्या कल्पनेला यांनी इथे वाव दिलाय. पण इतकं सुंदर काम आहे. शेतीचा एक तुकडा जो कधीच म्हणजे जो पडून आहे किंवा तिथे काही नाही आहे, तर तिथे त्या गोष्टीचा त्यांनी एकदम छान उपयोग करून हे सगळं चालू केलं आहे. मॅक्झिमम हे 1 एकरमध्ये झालं आहे आणि त्याच्यामध्ये हे त्यांनी सगळं सेटअप केलेलं आहे. आणि रिकामा पडून राहण्यापेक्षा एक तुकडा त्याच्यात हा असा वापर करणं म्हणजे मला फार आवडली ही गोष्ट. असे छान झोके लावलेले आहेत. बाजूला शेती आहे आणि तिथे शेतात ते जे काम करणारे आहेत ते तिथे राहायला सुद्धा आहेत. आणि हे सगळ्या यांच्या मैत्रिणी छान एन्जॉय करतायत. सेम तेच की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण कधीतरी वेळ काढून असं काहीतरी विरंगुळा करणं आपल्याला म्हणजे थोडंसं बरं वाटतं, काहीतरी वेगळं. वा मस्त. मोठा झोका घ्या ग. मोठा घ्या. अर्र. वा शाबास. अरे गाणे म्हणा. गाणे काळजाचा ठोका घ्या. झोका घ्या सगळ्यांनी. छान असा हुरडा खाऊन झाल्यानंतर हे जेवण सर्व केलं आहे. वांग्याची भाजी, गाजरचा हलवा, डाळ भात, दही, ताक, कोथिंबीरची वडी, सलाड, लोणचं, ठेचा, बटाट्याची भाजी, अगदी पुऱ्या, हे सगळं तिथे होतं. आणि व्हेज आहे पण हे इथे नॉनव्हेज मिळत नाही. आणि हे सगळं असं त्यांनी छान तयार केलं होतं वेगळं म्हणजे असं काही लावून चालायचंच. तर असं होतं छान बहार पॉईंट. तर आमच्या इथे असं खूप ठिकाणी म्हणजे नाशिकला खूप ठिकाणी हुरडा पार्टी चालू आहे. म्हणजे आता थंडीची आणि आता संपेल म्हणजे हे लास्ट पिरियड आहे हा हुरडा पार्टीचा. तर आता संपून जाईल. तर मग नंतर तिथे काहीतरी वेगळं करत असतील मे बी, मला माहीत नाही. पण मे बी म्हणजे हुरडा पार्टी संपल्यानंतर काय असं तर मिसळ वगैरे काही असेल. तर छान मजा करतात सगळे. आणि असं जावं कधीतरी एखाद दिवस मैत्रिणींबरोबर, छान गप्पा माराव्यात. अगदी सोबतही जाऊ शकतो. म्हणजे फॅमिलीसोबतही जाऊ शकतो कारण फॅमिली रूम्स आहेत तिथे. आपल्याला तिथे म्हणजे 1 डे सुद्धा स्टे करता येतो कारण की तिथे रूम्स आहेत अवेलेबल, सगळं आहे, सोय आहे. आणि जे मी आता दाखवलं तुम्हाला बहार पॉईंट, असे खूप सारे आहेत. तेच नाही म्हणजे खूप सारे आहेत जिथे आपण राहू शकतो आणि हे सगळं हुरडा पार्टी एन्जॉय करू शकतो. असेल, पोपटी असेल, असं सगळं तिथे मिळतं. तर छान म्हणजे आयडिया आहे ही ॲग्रो फार्मिंग. आणि ते काहीतरी वर्ड आहे त्याला, ते मला आठवत नाही आता. पण शेतामध्ये असं छान बिझनेस सुरू केलेत बऱ्याच जणांनी, ज्यांनी कधी गावी हे सगळं फील केलं नाही आहे त्यांना हे सगळं फील करवण्यासाठी बैलगाडीची राईड असते. परत विहिरी असतं त्यांच्यावरती ते पाणी काढणं, हे ते सगळं म्हणजे सगळं छोट्या गोष्टी ज्या शहराकडच्या लोकांना कधी माहिती नाही आहेत किंवा त्यांनी कधी एक्सपिरियन्स नाही केलेत त्यांच्यासाठी. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला त्याचं कार्ड शेअर करते कुठे येते काय आहे. तर आवडलं असेल तर तिथेही नक्की विजिट करा. ठीक आहे. तर ओके, चलो भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी.